वेलकम स्टुडंट्स. आपण डिफरन्सिएशन या चॅप्टरमध्ये डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल हा पार्ट सध्या पाहतोय. या फर्स्ट प्रिन्सिपलनुसार आपण काही आत्तापर्यंत फॉर एक्झाम्पल एक्स रेस टू एन, त्याच्यानंतर ए रेस टू एक्स, ई रेस टू एक्स, लॉग एक्स, 1/x, रूट एक्स, कॉन्स्टंट, त्याच्यानंतर ट्रिग्नॉमेट्रीचा साइन एक्स, कॉस एक्स, एवढे डेरिव्हेटिव्ह आपल्या आतापर्यंत पाहून झालेले आहेत. डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल. थोडक्यात मी तुम्हाला जी फॉर्म्युलेची लिस्ट लिहून दिली आहे त्यातले ट्रिग्नॉमेट्रीमध्ये आपण कॉस एक्स पर्यंत आतापर्यंत आलेलो आहोत. आता तिथून पुढचा पार्ट आपल्याला कंटिन्यू करायचा, म्हणजे टॅन, कॉट, सेक आणि कोसेक इथपर्यंतचा पार्ट. बघा पुढचा नेक्स्ट जो काही तुमच्याकडे नंबर असेल तो नंबर टाकायचा. पुढचं फंक्शन आहे y इक्वल्स टॅन एक्स. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स असं आपण पाठ करतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स. मग तो टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर कसा असतो यासाठीचा हा प्रूफ आहे थोडक्यात. ठीक आहे. लेट फंक्शन लेट f(x) इक्वल्स टॅन एक्स, लेट h be very small increment in x. Therefore, f of x plus h equals tan of x plus h, tan of x plus h by first principle. dy by dx equals, formula is dy by dx equals limit as h tends to 0 f of x plus h minus fx upon h equals limit as h tends to 0 the f of x plus h म्हणजे tan of x plus h minus fx म्हणजे tan x अपॉन h as x. आता हे जे इथनं पुढचे आपले चारही जे प्रूफ असतील की नाही, म्हणजे टॅन, कॉट, सेक आणि कोसेक, या सगळ्यांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्याला साइन कॉस मध्ये फक्त कन्वर्ट करून घ्यायचं. सगळ्यांना साइन कॉस मध्ये कन्वर्ट करायचं. मग या टॅनला आणि या टॅनला आपण साइन कॉस मध्ये कन्वर्ट करून घेऊया. लिमिट ॲज h टेंड्स टू 0 sin of x plus h upon cos of x plus h minus sin x upon cos x whole divided by h. काय केलं आपण? फक्त त्या टॅनला काय केलं? साइन कॉस मध्ये कन्वर्ट केलं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे डिनॉमिनेटर मला खाली आणायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटर काय आणायचं आपल्याला? खाली आणायचं. So dy by dx equals, याचं मल्टिप्लिकेशन sin of x plus h into cos x, लिमिट लिहायचं आहे. sin of x plus h into cos x minus cos of x plus h into sin x, cos of x plus h into upon, ह्या h ऑलरेडी आहे तो डिनॉमिनेटर मध्ये लिहिला आहे. आणि आता खाली ह्याचा प्रोडक्ट cos of x, तो डिनॉमिनेटर खाली आणलं का क्रॉस मल्टिप्लिकेशनचं डिनॉमिनेटर cos of x plus h into cos x. आता न्यूमरेटर कडे नीट पहा. लिमिट ॲज h tends to 0 sin अल्फा cos बीटा, sin अल्फा cos बीटा मायनस cos अल्फा sin बीटा. थोडक्यात sin cos मायनस cos sin असा फॉर्म आहे. काय फॉर्म आहे तो? sin cos मायनस cos sin, म्हणजे sin ऑफ अल्फा मायनस बीटाचं एक्सपान्शन आहे. sin ऑफ हे बघा अल्फा मायनस बीटा. आपल्याला कळण्यासाठी नंतर इथं काय करायचं? पेन्सिलनं ह्याच्यावर अल्फा, इथं बीटा, इथं अल्फा आणि एक्सच्या वर बीटा असं लिहून ठेवायचं. पेन्सिलने लिहून ठेवायचं.
तेव्हा हे अल्फा मायनस इथे लिहून ठेवतो, हे अल्फा आणि हे मायनस काय असेल आहे बीटा. म्हणजे न्यूमरेटर जे आहे ते साइन ऑफ अल्फा मायनस बीटाचं काय आहे ते एक्सपान्शन होल डिवायडेड बाय h as it is cos of x plus h into cos x as it is. आता आतमध्ये प्लस एक्स आणि मायनस एक्स कॅन्सल होतील. मी ते मुद्दाम खोडत नाही, अल्फा बीटा दिसू देऊ. प्लस आणि मायनस एक्स कॅन्सल होतील इज इक्वल टू लिमिट ॲज h टेन्स टू 0. न्यूमरेटर मध्ये साइन h शिल्लक राहतील, साइन h अपॉन हा h आहे ना तो इथे लिहिणार आहे. बाकी पुढे ॲज इट इज cos of x plus h into cos x as it is. sin angle upon angle 1, angle tends to 0 पाहिजे 1 अपॉन हे सगळं खाली आहे ना cos of x plus 0 h ला 0 ठेवून टाका into cos x. आता मी जरा समोर लिहितो, तुम्ही ऍक्च्युअली खालीच लिहायचं इथं 1 अपॉन cos x x plus 0 म्हणजे x into cos x म्हणजे 1 अपॉन cos square x. 1 अपॉन cos square म्हणजे sec square x. So dy by dx equals sec square x. आता याचा अर्थ असतो d by dx of y, d by dx of y, y म्हणजे tan x. लास्ट स्टेप, therefore d by dx of tan x dy by dx equals sec square x. So derivative of tan x sec square x, derivative of tan x sec square x. ओके, या प्रकारे tan x चा प्रूफ तुम्हाला लिहायचा. ओके, नाउ नेक्स्ट y इक्वल्स cot x असं फंक्शन आहे, पण तुम्हाला या cot x चा डेरिव्हेटिव्ह पाहिजे. आता बघा फॉर्म्युला मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x मायनस cosec square x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x मायनस cosec square x. तो कसा येतो आपण आता पाहणार. लेट fx इक्वल्स cot x किंवा नुसतं fx इक्वल्स cot x ने सुरुवात केली तरी चालते. लेट h be very small increment in x. Let h be very small increment in x. Therefore, f of x plus h equals cot of x plus h. Increment x मध्ये लक्षात ठेवा. By first principle, dy by dx equals d by dx of dy by dx equals limit as h tends to 0 f of x plus h minus fx upon h, limit as h tends to 0 f of x plus h म्हणजे cot of x plus h minus fx म्हणजे cot x अपॉन h. मी तुम्हाला मगाशीच काय सांगितलं होतं की tan cot sec cosec चे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते sin cos मध्ये कन्वर्ट करून सॉल्व्ह करायचे. मग cot म्हणजे cos अपॉन sin इक्वल्स लिमिट ॲज h टेन्स टू 0 cot of x plus h म्हणजे cos of x plus h अपॉन sin of x plus h मायनस cot x म्हणजे cos x upon sin x and whole divided by h as it is, whole divided by h as it is. मला सारखं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय. cos of x plus h equals limit as h tends to 0. बघा cos of x plus h into sin x minus sin of x plus h into cos x upon h हा h इथला घेतला
आता हे जे आहे ना हे खाली आणायचे इंटू साइन ऑफ एक्स प्लस एच इंटू साइन एक्स डिनॉमिनेटर मध्ये. आता तुम्ही नीट लक्ष द्या, हा फॉर्म कसा आहे, साइन कॉस मायनस कॉस साइन असा तो फॉर्म आहे. मग हे आपल्याला दिसण्यासाठी काय करूया, दोघांना मागे पुढे करून मायनस साइन आपण कॉमन काढूया. ही याच्यात ऍडिशनल स्टेप आहे फक्त, ही याच्यात ही ऍडिशनल स्टेप. न्यूमरेटर मध्ये मायनस साइन कॉमन काढा, ब्रॅकेट मध्ये काय काय राहिलं सांगा. हे बघा हा पार्ट आलेले साइन ऑफ एक्स प्लस एच इंटू कॉस एक्स मायनस ही टर्म राहील कॉस ऑफ एक्स प्लस एच इंटू साइन एक्स अपॉन एच इंटू हे ऍज इट इज साइन ऑफ एक्स प्लस एच इंटू साइन एक्स हे सगळे आले. आता ह्याला जर मी अल्फा आणि बीटा म्हणले, याला पुन्हा इथं अल्फा आणि हे बीटा आहे, तर तुम्हाला बघा साइन अल्फा कॉस बीटा मायनस कॉस अल्फा साइन बीटा, साइन कॉस मायनस कॉस साइन, साइन ऑफ अल्फा मायनस बीटाचा फॉर्म्युला आहे इक्वल्स लिमिट ॲज एच टेन्स टू 0. न्यूमरेटर मध्ये हे बाहेरचं मायनस साइन तसंच साइन ऑफ अल्फा मायनस बीटा, साइन ऑफ अल्फा म्हणजे कोण एक्स प्लस एच मायनस बीटा म्हणजे कोण एक्स होल डिवाइडेड बाय एच साइन ऑफ एक्स प्लस एच इंटू साइन एक्स ॲज इट इज. प्लस मायनस एक्स कॅन्सल झाले. लिमिट ॲज एच टेन्स टू 0. न्यूमरेटर मध्ये मायनस साइन आणि साइन एच शिल्लक आहे. मायनस साइन म्हणजे प्लस मायनस मधलं मायनस साइन, आणि आता हे साइन एच शिल्लक आहे अपॉन एच हा इंटू साइन ऑफ एक्स प्लस एच इंटू साइन एक्स. नेहमीप्रमाणे साइन अँगल अपॉन अँगल 1 तर ते -1 झाले, आणि खाली हे जे दोन टर्म आहेत त्यामध्ये x प्लस 0 h ला 0 ठेवा, काही प्रॉब्लेम येत नाही, डिनॉमिनेटर काही 0 होत नाही, इंटू साइन एक्स इज इक्वल टू -1 अपॉन साइन एक्स, कारण हे ऍडिशन एक्स आहे, साइन एक्स इंटू साइन एक्स, साइन एक्स इंटू साइन एक्स. तुम्ही ऍक्च्युअली खाली लिहायचं असं माझ्यासाठी समोर लिहित जायचं -1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स, आणि साइन स्क्वेअर वर गेले की कोसेक स्क्वेअर होतात. देयरफॉर dy बाय dx हे मायनस साइन आहे तसं हे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. आता y म्हणजे काय, y म्हणजे cot x. देयरफॉर dy बाय dx ऑफ y, हे y म्हणजे cot x, डेरिवेटिव ऑफ cot x मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, डेरिवेटिव ऑफ cot x माइनस कोसेक स्क्वायर एक्स, डेरिवेटिव ऑफ cot x माइनस कोसेक स्क्वायर. नेक्स्ट फंक्शन आहे आपलं y इक्वल्स sec x, डेरिवेटिव ऑफ sec x sec x tan x, डेरिवेटिव ऑफ sec x sec x tan x. आता कसा आहे तो आपण पाहणार. fx इक्वल्स sec x, let h be very small increment in x, let h be very small increment in x. Therefore f of x plus h equals sec of x plus h, f of x plus h equals sec of x plus h. By first principle, dy by dx equals limit as h tends to 0 of f of x plus h minus fx upon h equals limit as h tends to 0 of, सांगा f of x plus h म्हणजे काय सांगा, sec of x plus h, बरोबर, f of x plus h minus fx म्हणजे sec x upon h, limit as h tends to 0 of
सेकला 1 अपॉन कॉस करून घ्या. 1 अपॉन कॉस ऑफ एक्स प्लस एच मायनस सेक एक्स ला 1 अपॉन कॉस करा आणि अपॉन एच मात्र आहे तसे घ्या. अपॉन एच आहे तसे घ्या. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटर खाली आणायचं. बघा इक्वल्स म्हणजे LHS मध्ये dy by dx इक्वल्स लिमिट ॲज h टेंड्स टू 0 cos x minus cos of x plus h upon h as it is. हे खाली आणि हा प्रोडक्ट खाली येणार. डिनॉमिनेटर खाली cos of x plus h into cos x. आता न्यूमरेटर मध्ये बघा याला c आणि d असं पेन्सिल लिहायचं. c आणि d cos c minus cos d cos c minus मी वर लिहितो फक्त दिसतंय का एकदा बघा. इथं जर मी पेन्सिल असं c आणि d लिहायचं वरती फक्त दिसतंय का चेक करा एकदा. हा ठीक आहे थोडंफार दिसतं बघा. cos minus cos आपल्याला हे महत्वाचं आहे. cos minus cos minus 2 sin sin cos minus cos minus 2 sin sin equals limit as h tends to 0 cos minus cos minus 2 sin sin. एकदा addition by 2 then subtraction by 2 बघा cos minus cos minus 2 sin sin. आता addition ला काही प्रॉब्लेम येत नाही बघा. x plus h by 2 x plus h by 2. आता मायनस करताना मात्र x मायनस हे मायनस करायचं मायनस x मायनस h हे बघा हे इथं चुकतं. एकदा दोघांची ऍडिशन बाय 2 काही प्रॉब्लेम नाही पण ह्याच्यातून हा अँगल सबट्रॅक्ट करताना साइन चेंज होता बाय होल डिवाइडेड बाय h as it is cos of x plus h as it is into cos x as it is. काय वापरला फॉर्म्युला मी वरती cos minus cos minus 2 sin sin cos c minus cos d cos c minus cos d म्हणजे minus 2 sin c plus d by 2 आणि sin c minus d by 2. ट्रिग्नोमेट्रीचे सगळे फॉर्म्युले आधी मध्ये रिवाइज करत जावा. हा इक्वल्स लिमिट as h tends to 0 of minus sin as it is 2 sin of x plus x twice x plus h by 2 into sin of x cancel minus h by 2 upon हे दोघं cos of x plus h into cos x into h हे बघा हा h हा इथं into h. आता जरा नीट आहे sin of minus theta ह्याला थीटा म्हणा आतल्या अँगल sin of minus theta म्हणजे minus sin theta sin of minus theta म्हणजे minus sin theta. मग ह्याचं मायनस साइन आणि ह्याचं मायनस साइन मायनस इंटू मायनस ते प्लस होऊन जाणार आहे. कळलं का मी साइन काय करतो ते. इक्वल्स लिमिट as h टेंड्स टू 0 हे आता साइन प्लस झालं बरं का. हे प्लस झालं इथलं मी साइन काढून टाकतो. साइन ऑफ 2x plus h by 2 into sin of h by 2 upon cos of x plus h into cos x into h तो तिथला h. आता आपली ऍडजस्टमेंट नेहमीसारखी बाय 2 1 by 2 एक्स्ट्रा घेतले म्हणून कॅन्सलेशन आपण किती घेतले आपण ते 1 by 2 घेतले. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप इक्वल्स आता हे 2 ऍज इट इज इनटू साइन ऑफ इथं h ला 0 रिप्लेस करा ट्वाइस अपॉन 2 आपण लिमिट घेतोय आता साइन एंगल अपॉन एंगल 1 इनटू इकडचे 1 by 2 divided by cos of x plus 0 h ला 0 ठेवा h tends to 0 चालेल ना into cos x into cos x. बघा काय काय झालं व्यवस्थित लक्ष द्या. एकदा चेक करा मी बोर्ड वर करत तर बघा 2 as it is
साइन ऑफ इथं एच ला फक्त 0 रिप्लेस केलाय, बाकी सगळे ऍज इट इज साइन अँगल अपॉन अँगल 1 घेतले, हे 1/2 आहे जसे घेतले. मग राहिले दोनच गोष्टी डिनॉमिनेटरच्या. कॉस ऑफ एक्स प्लस 0, एच ला 0 ठेवा, आपण लिमिट घेतोय आता, आणि कॉस एक्स मात्र ऍज इट इज. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप, 2 साइन ऑफ एलएचएस मध्ये dy बाय dx आहे. 2 साइन ऑफ 2x प्लस 0 म्हणजे 2x अपॉन 2 म्हणजे x. ठीक आहे, x इंटू पुढचे हाफ शिल्लक आहेत बघा तिकडे, इंटू हाफ. ऍक्च्युली हे 2 इथंच कॅन्सल केले तरी चालतात, किंवा आता मी इथं करणार, कुठेतरी एका ठिकाणी करायचं, तुम्हाला पाहिजे ते करा. अपॉन कॉस ऑफ एक्स प्लस 0 म्हणजे कॉस एक्स इंटू अजून एक कॉस एक्स आहे. मी मुद्दामून त्याला कॉस स्क्वेअर करत नाही बरं का, लक्षात ठेवा. आता मी हे 2 कॅन्सल केले. ठीक आहे, dy बाय dx इक्वल्स, नीट आहे का, साइन अपॉन कॉस, हा जो रेशो आहे की नाही बघा, हा साइन अपॉन कॉस, त्याचा आन्सर आहे tan x इंटू, आता इथला 2 कॅन्सल झालाय, 1 अपॉन कॉस दिसला का, 1 अपॉन कॉस, त्याचा आन्सर आहे sec x. मल्टिप्लिकेशन आहे, मागे पुढे झालं तरी चालतं, म्हणजे dy बाय dx इक्वल्स sec x tan x. आता y म्हणजे काय, तर y म्हणजे tan x, सॉरी sec x. सो d बाय dx ऑफ y म्हणजे sec x. डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x tan x. डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x tan x. हा झाला तुमचा sec x चा डेरिव्हेटिव्ह. आता ट्रिग्नोमेट्रीतला हा लास्ट y इक्वल्स cosec x, ह्याचा प्रूफ द्यायचा. आता तुमच्या लिस्ट मध्ये बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x मायनस cosec x cot x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x मायनस cosec x cot x. मग आपण त्याचा प्रूफ करूया. fx इक्वल्स cosec x, let h be very small increment in x, therefore f of x plus h, x मध्ये h एवढे इन्क्रीमेंट आहे, इक्वल्स कोसेक ऑफ x plus h, x मध्ये इन्क्रीमेंट आहे, बाय फर्स्ट प्रिंसिपल. dy by dx equals limit as h tends to 0 of f of x plus h minus fx upon h. Limit as h tends to 0 of f of x plus h म्हणजे cosec of x plus h minus cosec x अपॉन h. मी सांगितल्याप्रमाणे साइन कॉस मध्ये कन्वर्ट करूया. कोसेक म्हणजे 1 अपॉन साइन मायनस पुन्हा कोसेक म्हणजे 1 अपॉन साइन अपॉन h ऍज इट इज. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटर खाली आणायचं. इथे लिखो dy by dx equals limit as h tends to 0 sin x into 1 sin x minus sin of x plus h into 1 sin of x plus h अपॉन हा h तुमचा आहे तसं बरं का, आणि हा जो प्रोडक्ट आहे ना खाली, तो खाली आणायचा डिनॉमिनेटर, म्हणजे साइन ऑफ x प्लस h इंटू साइन x. ठीक आहे, पुन्हा एकदा इथं c लिहितोय आणि इथे d लिहितोय बघा. आता हे दिसतंय का बघा, म्हणजे वरचा भाग काय दिसत नाही म्हणून म्हणतो.
साइन मायनस साइन, साइन सी मायनस साइन डी चा फॉर्म्युला आठवा. मी चारही फॉर्म्युले परत एकदा सांगतो म्हणजे तुम्हाला ते असं ऐकून ऐकून पाठ होतं. बघा, साइन प्लस साइन 2 साइन कॉस एवढंच पाठ करायचं. साइन प्लस साइन 2 साइन कॉस, वन्स ऍडिशन बाय 2 देन सबट्रॅक्शन बाय 2. साइन प्लस साइन 2 साइन कॉस, साइन मायनस साइन 2 कॉस साइन, कॉस प्लस कॉस 2 कॉस कॉस आणि कॉस मायनस 2 साइन साइन. लिमिट ॲज h tends to 0, sin minus sin 2 cos sin. एकदा या दोघांची ऍडिशन बाय 2, x प्लस h बाय 2, अँगलची ऍडिशन बाय 2 आणि आता अँगलचा डिफरन्स इथं चुकतात बघा, x मायनस h बाय 2. एकदा x ची आणि याची ऍडिशन इथे आहे आणि x आणि याचा डिफरन्स इथे आहे बाय 2. h into sin of x plus h into sin x as equals limit as h tends to 0, 2 cos of addition है 2x plus h by 2 into sin of त्यांचा डिफरन्स x कॅन्सल मायनस h by 2 अपॉन हे दोघं आधी घेतो, sin of x plus h into sin x into h equals limit as h tends to 0, 2 cos of 2x plus 2h by 2. आता जरा नीट आहे का मी काय सांगतो. साइन ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस साइन थिटा, त्यामुळे हे जे मायनस साइन आहे ते बाहेर पडणार आहे आणि त्याला इंटू केल्यावर ते इथे येणार आहे. मागच्या प्रॉब्लेम मध्ये काय होतं, इथं पण मायनस होतं आणि इथं पण आतमध्ये मायनस म्हणून ते प्लस झालं. पण आता मात्र साइन ऑफ मायनस थिटाचं मायनस साइन थिटा आन्सर येणार, ते जे मायनस साइन येणार ते न्यूमरेटरला शिल्लक राहणार आहे. त्यामुळे आता ते आत्ता दिलं बघा इथे मी साइन, ते साइन आत्ता दिलं बघा, हे त्यातनं येणारं साइन आहे ते इथे दिलं बघा, 2 च्या मागे दिलं बघा, इंटू साइन ऑफ h बाय 2, हा आतला अँगल तुमचा साइन ऑफ h बाय 2 अपॉन साइन ऑफ x प्लस h इंटू साइन x इंटू आपल्याकडे फक्त h आहे बघा आता इथे, काय आपल्याकडे फक्त h, नेहमी सारखी अँगल ऍडजस्टमेंट बाय 2 आणि इंटू हाफ. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण लिमिट घेणार आहोत, कारण एकदा साइन अँगल अपॉन अँगल ऍडजस्ट झाला की तुम्हाला कुठेही पुढे प्रॉब्लेम येत नाही. 0 अपॉन 0 चा फॉर्म तुमचा आता सगळीकडचा निघून गेला आहे. आता आपण लिमिट घेणार आहोत LHS मध्ये dy by dx इज इक्वल टू -2 cos of -2 cos of, आता लिमिट लिहित नाही मी, लिमिट घेतोय 2x plus 0 upon 2 sin angle upon angle 1 into 1 by 2 divided by x ला h ला 0 ठेवा, sin of x plus 0 into sin x. हे ऍडजस्ट झाले, साइन अँगल अपॉन अँगल 1 करून टाकले, हाफ लिहिले, हा 2 याच्याशी कॅन्सल झाला. dy by dx इक्वल्स, हे मायनस साइन शिल्लक आहे, cos of 2x by 2 म्हणजे नुसतं x इंटू ह्यातला 1, मी मुद्दामून 1 घ्यायला लागलो, आता कारण सांगतो, अपॉन sin x, हे x आहे ना, x प्लस म्हणजे sin x इंटू पुन्हा sin x dy by dx इक्वल्स मायनस साइन आहे तसं, cos अपॉन साइन म्हणजे cot, cos अपॉन साइन म्हणजे cot इंटू 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक. आता हे झालं प्रोडक्ट कोसेक x cot x, मागे पुढे घेतलं तरी चालतं. सो dy by dx इक्वल्स मायनस साइन आणि हे पुढे मागे झाले कोसेक x cot x
y म्हणजे काय फंक्शन आहे कोसेक x. सो dy dx ऑफ y, y म्हणजे कोण कोसेक x. सो डेरिवेटिव ऑफ कोसेक x इज माइनस कोसेक x cot x. सो डेरिवेटिव ऑफ कोसेक x इज माइनस कोसेक x cot x. ठीक आहे, इथपर्यंत तुमचे. आता हा खरा तर पार्ट हा फॉर्म्युलाचा जो आहे तो 11वीला फॉर्म्युले तुम्हाला जे ते एवढेच आहेत लक्षात. 11वीला सांगतो फक्त 11वी, म्हणजे डेरिवेटिव ऑफ कॉन्स्टंट 0 पासून डेरिवेटिव ऑफ कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. मग मध्ये जे 6 फॉर्म्युले आहेत साइन इनवर्स तुमच्या लिस्ट मध्ये बघा, साइन इनवर्स एक्स, कॉस इनवर्स एक्स पासून कोसेक इनवर्स एक्स, ह्याचा प्रूफ आपण 12वीत देणार आहोत. म्हणजे 12वीचा डेरिव्हेटिव्ह पहिलाच लेसन आहे तुम्हाला. 12वी मध्ये मॅथ्स 2 मधला पहिलाच लेसन आहे डिफरन्सिएशन. त्यात तुम्हाला येणारच आहेत त्याचे प्रूफ येणार आहेत. त्याच्या खाली मी तुम्हाला u प्लस व्ही, u मायनस व्ही असा काही आणि u व्ही प्रॉडक्ट आणि कोशंट हे लिहून दिले. याचे प्रूफ आता आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहणार आहोत. कारण हा याच्यापेक्षा थोडासा वेगळा पार्ट, ते प्युअरली थेरी क्वेश्चन्स आहेत. ते प्युअरली थेरी क्वेश्चन, त्यात खूप लिहावं लागतं, मोठे असतात ते थेरी क्वेश्चन्स. फक्त आपल्याला आता यावर्षी काय करायचं, आपलं परीक्षा तर आपण देणार नाही 11वीची, त्यामुळे थेरी क्वेश्चन जे असतील ना, थेरी क्वेश्चन्स त्याचा फक्त प्रूफ वाचून ठेवायचं, म्हणजे कसं आलं काय आलं आपल्याला ते कळतं. लक्षात आलं तुम्हाला? तर याच्यानंतर नेक्स्ट पिरियडमध्ये आपण ते शेवटचा आपण पार्ट पाहणार आहोत. 4 शेवटचे जे फॉर्म्युले आहेत, u प्लस व्ही, u मायनस व्ही, u व्ही आणि u अपॉन व्ही, या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह किंवा प्रूफ त्यांचे आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहणार आहोत. टिल देन, गुड बाय.